नमस्कार मित्रांनो. MIDCची 2023 मध्ये जाहिरात आली होती बघा, तब्बल 790 जागेसाठी. तर त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे कोणत्या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, MIDC म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन डिपार्टमेंटचा ची रिक्वायरमेंट होती, 2023 मध्ये आली होती बघा. तर सरळ सरळ सेवा भरती होती. अ, तर आता गुणोत्तर आधी जाहीर करण्यात आलेले मित्रांनो, तर निकाल जाहीर झालेला आहे. तर बघू शकता कोणत्या कोणत्या पदासाठी ही जाहिरात होती. कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ, उप अभियंता स्थापत्य गट अ, उप अभियंता विद्युत, सहयोगी रचनाकार गट अ, उप रचनाकार गट अ, उप अभियंता लेखाधिकारी गट अ, सहाय्यक अभियंता गट सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब, सहाय्यक अभियंता विद्युत यांत्रिकी गट ब, सहाय्यक रचनाकार गट ब, सहाय्यक वास्तुशास्त्र गट ब, लेखाधिकारी गट ब, क्षेत्र व्यवस्थापक गट ब, कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क, कनिष्ठ अभियंता विद्युत यांत्रिकी गट क, विद्युत श्रेणी गट क, लघुलेखक निम्न श्रेणी गट क, लघुलेखक गट क, सहाय्यक गट क आणि लिपिक टंक लेखक गट क, वरिष्ठ लेखक सॉरी वरिष्ठ लेखापाल गट क, तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2 गट क, 20 तंत्री श्रेणी गट 2 गट क, पंप चालक श्रेणी गट 2 गट क, जोडारी गट क, सहाय्यक आरेखक गट क आणि भूमापक गट क, विभागीय अग्निशमन अधिकारी गट अ, सहाय्यक अग्निशमन अधिकारी गट क आणि कनिष्ठ संचार अधिकारी गट क, 20 तंत्री श्रेणी 2 ऑटोमोबाईल गट क, चालक यंत्र चालक गट क आणि अग्निशमन विमोचक गट क. एवढ्या पदासाठी ही जाहिरात होती मित्रांनो, 790 जागेसाठी. तर बघू शकता तुम्ही, निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. निकाल जाहीर करण्यात आलेला आहे, गुणोत्तर आधी जाहीर झालेले आहे. तर बघा मित्रांनो, आपण बघूया. कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ, तर बघू शकता, इथं क्लिक करू शकता तुम्ही. तर मित्रांनो, इथं चेक करू शकता तुमचा निकाल, तुमचा स्कोअर किती आलेला आहे. थोडं आपण झूम करूया. बघू शकता मित्रांनो, इथं सब्जेक्ट वाईज तुमचा स्कोअर दिलेला आहे. म्हणजे बघा, मराठी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज, जनरल नॉलेज, इंटेलिजन्स टेस्ट, टेक्निकल नॉलेज. तर असं स्कोअर दिलेलं आहे मित्रांनो. किती मार्क आला, कोणत्या सब्जेक्टला किती मार्क होते. तर इथं सर्व डिटेल्स दिलेले आहे बघा. टोटल 200 मार्काचा 200 मार्काची एक्झाम होती मित्रांनो. टोटल स्कोअर 200, म्हणजे 100 क्वेश्चन असतील बघा. बघू शकता खाली तुम्ही. बघा, 200 पैकी 200 मार्काचा होता मित्रांनो पेपर. तर बघू शकता किती स्कोर आलेला आहे तुमचा. खाली तुम्ही चेक करू शकता. तुमचा इथं रोल नंबर दिलेला आहे, रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे, कॅटेगरी दिलेलं आहे, डेट ऑफ बर्थ, नेम आणि सब्जेक्ट वाईज तुमचा स्कोर आणि आउट ऑफ किती मार्क पडलेला आहे. हे सर्व डिटेल्स इथं दिलेले मित्रांनो. या PDF मध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता. कंट्रोल F प्रेस करून तुमचं नाव सर्च करा, लगेच तुमचं नाव सापडेल मित्रांनो. हायस्ट स्कोर बघू शकता. 200 पैकी आउट ऑफ किती आलेला स्कोर, 154 वरती हायेस्ट आहे मित्रांनो. तर वरती बघू शकता, पोस्ट नेम, रिक्वायरमेंट ऑफ द एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल ग्रुप ए पदासाठी बघा किती हाय स्कोर आहे. 154 हाय स्कोर आहे मित्रांनो. तर तुम्ही इथं चेक करू शकता मित्रांनो, तुमचा स्कोर किती आलेला आहे. अशा पद्धतीने बघू शकता. खालची पण पोस्ट आहे मित्रांनो. सर्व पोस्ट तुम्ही असं, तुम्ही ज्या पोस्टसाठी फॉर्म भरलेला आहे ते पोस्ट ची इथं तुम्ही लिंक ओपन करू शकता आणि आपला स्कोर चेक करू शकता मित्रांनो. सेम डिटेल्स दिलेले आहे. बघू शकता, रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर, ॲप्लिकेशन नेम, ॲप्लिकेशन कॅटेगरी, डेट ऑफ बर्थ, मार्क, किती मार्क पडलेले तुम्हाला 200 पैकी. तर यादीत तुमचं नाव चेक करू शकता मित्रांनो तुम्ही. बघा, अशा सर्व निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. एकूण 34 पदासाठी ही जी रिक्वायरमेंट होती बघा, 34 पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. आणि खाली मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही, कट ऑफ 2023 जे आता निकाल होता, कट ऑफ बघू शकता मित्रांनो. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
डेट ऑफ टेस्ट बघा, 10/8/2025 ला निकाल जाहीर झालेला आहे. हे काय बघा, टेबल शोईंग द कॅटेगरी वाईज कट ऑफ द अप्लायड ऑन टोटल आउट ऑफ द 200. बघा मित्रांनो, हा कट ऑफ नाहीये. तुम्हाला मी एकदा पहिल्यांदा तुम्हाला सांगतोय की तुम्ही लक्षात ठेवा, हा कट ऑफ नाहीये मित्रांनो. फक्त तुम्हाला एक पासिंग आउट आहे. समजा बघा, तुमचं 200 मार्काचं जर पेपर असेल तर तुम्हाला 85% मार्क पाहिजे, म्हणजे 90 प्लस मार्क तुम्हाला पाहिजे, तर तुम्ही तुमचं लिस्टमध्ये नाव येईल. नाही तर लिस्टमध्ये नाव येणार नाही मित्रांनो, हे तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा. बघा, SC ST VGNT NTP NTC NTD SBC OBC SBC EWS आणि WR बघू शकता. ह्या कॅटेगरीसाठी बघा 85% अनिवार्य आहे. ओपनवाल्यासाठी बघू शकता कमीत कमी 95 प्लस मार्क पाहिजे असेल बघा, तर यादीत नाव येईल. तर बघू शकता खाली बघा, 200 पैकी तुम्हाला किती पाहिजे? 90 पाहिजे. जर 200 मार्काचा पेपर असेल तर 90 मार्क, कमीत कमी 90 मार्क पाहिजे, तरच तुमचं लिस्टमध्ये नाव येईल. नाहीतर नाव येणार नाही. आणि खाली बघू शकता तुम्ही, आउट ऑफ 150 पैकी 67 मार्क पाहिजे, तर तुमचं लिस्टमध्ये नाव येईल. बघा, खाली वरती पदाचं नाव पण दिलेलं आहे: असिस्टंट इंजिनियर सिव्हिल ग्रुप बी, असिस्टंट आर्किटेक्ट ग्रुप बी आणि ज्युनियर कम्युनिकेशन ऑफिसर ग्रुप सी पदासाठी बघू शकता 67 मार्क पाहिजे पासिंगसाठी, तर तुमचं लिस्टमध्ये नाव येईल. तर अशा सर्व पदाचे डिक्लेअर म्हणजे डिटेल्स दिलेले मित्रांनो. अकाउंट ऑफिसर, सिनियर अकाउंट ऑफिसर, बघा 200 मार्काचा पेपर होता सिनियरचा अकाउंटचा, तर 200 पैकी 90 मार्क पाहिजे. खाली बघू शकता असिस्टंट ग्रुप सी, क्लर्क टायपिस्ट, बघा 200 पैकी 90 मार्क पाहिजे पासिंगसाठी, लिस्टमध्ये नाव येण्यासाठी. खाली बघू शकता कोणती पोस्टची बघा, ड्रायव्हर ऑपरेटर ग्रुप सी, बघा 100 मार्काचा पेपर होता, तर कमीत कमी 45 मार्क पाहिजे. हे कट ऑफ नाही मित्रांनो, हे तुमचं पासिंग क्रायटेरिया दिलेलं आहे. बरेच जणांचं कन्फ्युजन असते, हा कट ऑफ आहे का सर? हा कट ऑफ नाहीये, हा पासिंग पाहिजे. कमीत कमी तुम्हाला एवढं मार्क पाहिजे तरच तुमचं लिस्टमध्ये नाव येईल, नाहीतर नाव येणार नाही मित्रांनो. परत परत सांगतो मी, बरेच कॅन्डिडेट इथं कन्फ्युज होतात की हा कट ऑफ आहे. हा कट ऑफ नाहीये. तर अशा पद्धतीने बघू शकता मित्रांनो, एवढं मार्क पाहिजे. तुम्ही हे PDF चेक करू शकता. बघा, ज्यांना 90 प्लस मार्क आहे आणि ज्यांना 70 80 90 प्लस जे पासिंग पाहिजे, म्हणजे 200 पैकी 90 प्लस पाहिजे आणि आउट ऑफ 150 पैकी 70 मार्क पाहिजे, 60 70 म्हणजे 67 प्लस म्हणजे 70 प्लस मार्क पाहिजे. अशा सर्व कॅन्डिडेटचं मनापासून अभिनंदन. तर फायनल निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल मित्रांनो. आणि आता हे जॉईनिंग पण लवकरच होऊ शकते, कारण की निकाल जाहीर झालेला आहे खूप उशिरा. तर लवकरच जॉईनिंग होण्याची शक्यता आहे मित्रांनो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरच होऊ शकतं. तुमचं फायनल लिस्ट फर्स्ट, तुमची आता फायनल रिझल्ट आणि कट ऑफ जाहीर करण्यात येईल मित्रांनो. नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. जर लवकर ह्या 15 दिवसात जर तुमचं फायनल रिझल्ट डिक्लेअर केलं किंवा 7 8 दिवसानंतर डिक्लेअर झालं, तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण ह्याच महिन्यात होऊ शकतं. शक्यतो आहे चान्स. नाहीतर मग थोडंसं उशीर होईल मित्रांनो. पण तुम्ही सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा. जर तुम्हाला 100 प्लस मार्क असेल, म्हणजे 100 म्हणजे कट ऑफ हाय जाऊ शकतो मित्रांनो, कारण की 200 पैकी 140 45 50 मार्क बरेच जणांना आहे, ज्यांचं चांगला स्कोर आहे, 130 140 प्लस आहेत. अशा कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट रेडी ठेवा मित्रांनो. आता वेगवेगळ्या पोस्ट वाईज मित्रांनो कट ऑफ लागू शकतो, कारण की काही पेपर 150 मार्काचा होता, काही 100 मार्काचा होता आणि काही 200 मार्काचा होता. त्यामुळे कट ऑफ वेगवेगळं लागेल. त्यामुळे मी सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी सविस्तर डिटेल्स सांगेल की कोणत्या पोस्टसाठी किती कट ऑफ लागू शकतो. तर तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता. या साईटवरती जायचं मित्रांनो, तुम्हाला requirement.MIDC India.org या साईटवरती व्हिजिट करायचं आहे. तुम्हाला रिझल्ट शो होईल. तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे त्या पदाची एक PDF इथं त्या पदासमोर क्लिक करा, आहे इथं क्लिक हिअर दिलेलं आहे. ती PDF ओपन करा, तर तुम्हाला तुमचं यादीत नाव आहे का, आहे की नाही हे दिसेल. तर अशा प्रकारे मित्रांनो रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. तर फायनल रिझल्ट पण लवकरच लागेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरच होईल आणि जॉईनिंग पण लवकर होण्याचे जास्त चान्सेस आहे मित्रांनो, कारण की उशिरा रिझल्ट लागलेला आहे.
तर आत्ताच MPSC क्लर्कचे पण कॅन्डिडेट जॉईन झालेले आहेत, तर तुमचं पण लवकर जॉईनिंग होऊ शकते मित्रांनो. आशा करूया की लवकरच रिझल्ट डिक्लेअर होईल आणि फायनल, आणि लवकर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले की जॉईनिंग पण होईल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.